हृदिबद्धशुद्धिभिरुदारबुद्धिभिः प्रतिषिद्धसिद्धजनगर्वसिद्धिभिः परितोऽतःपरजनैरुपेयिवान् स तु चंपकाधिपपुरं ततः परम. सहा म्हणजे गुरु राघवेंद्र स्वामीजी, ततः त्यानंतर म्हणजे समुद्रस्नानानंतर, हृदयामध्ये मनामध्ये, बद्धशुद्धीभिही म्हणजे ज्यांनी शुद्धीला बद्ध केलेले आहे, म्हणजे शुची मनामध्ये आहे, ज्यांचे मन शुद्ध आहे, पवित्र आहे, अशा उदार बुद्धीभिही उत्तम बुद्धी असलेल्या, प्रतिषिद्ध सिद्धजन गर्वसिद्धीभिही म्हणजे सिद्धजनांना सिद्धीमुळे जो अहंकार आलेला आहे तो प्रतिषिद्ध म्हणजे त्याला निरस्त केलेल्या अशा परिजनैही सेवकजनांनी परितः वृतः सभोवताली असणाऱ्या त्या सेवकजनांबरोबर चंपकाधिपपुरम, चंपकाधिप म्हणजे चंपक या प्रदेशाचा स्वामी असणाऱ्या, नाथ असणाऱ्या राजगोपाल स्वामीच्या पुरम म्हणजे त्याच्या नगराला उपेयवान आले. राघवेंद्र स्वामींच्या तीर्थयात्रेचे वर्णन करत असताना संन्यास आश्रम घेतल्यानंतर परत एकदा राघवेंद्र स्वामीजी मन्नारगुडी येथे राजगोपाल स्वामीच्या दर्शनासाठी आले. याचे वर्णन करताना नारायणाचार्य सांगतात, राघवेंद्र स्वामीजी स्वतः एवढे मोठे सिद्धिपुरुष होते, तर साहजिकच त्यांचे सर्व शिष्यही सिद्धिपुरुषच होते. पण राघवेंद्र स्वामींच्या सहवासामुळे या सर्व शिष्यांची मने अतिशय पवित्र झालेली होती. त्या सर्व शिष्यांची बुद्धी अतिशय उत्तम अशी, अत्युत्तम अशी होती आणि त्या सर्व शिष्यांना आपल्या सिद्धीचा जरा देखील अहंकार नव्हता. अशा सर्व शिष्यांनी युक्त असे राघवेंद्र स्वामीजी परत चंपकाधिपपुर म्हणजेच मन्नारगुडी येथे राजगोपाल स्वामीच्या दर्शनासाठी आले.